टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे पुन्हा एकदा ॲक्शन मोडवरती पाहायला मिळत आहेत। काल नितेश राणे यांचा रत्नागिरीचा दुसरा दौरा झाला आणि या दुसऱ्या दौऱ्यात सुद्धा नितेश राणे यांनी सागरी सुरक्षेला या ठिकाणी प्राधान्य दिलेलं पाहायला मिळतं आहे। मिरकरवाडा बंदराप्रमाणेच सागरी किनारपट्टीवरील अतिक्रमण हटवा अशा स्वरूपाच्या सूचना काल त्यांनी या ठिकाणी दिलेल्या पाहायला मिळत आहेत। सागरी किनाऱ्यावरती अतिक्रमण असल्यास त्या हटवण्यात याव्यात आणि त्यासाठी त्वरित नोटिसा देखील काढण्यात याव्यात अशा सूचना या ठिकाणी नितेश राणे यांनी मत्स्य विभागाला दिलेल्या पाहायला मिळत आहेत। साखरी नाटे इथे सुद्धा अतिक्रमण असणाऱ्यांना देखील नोटिसा काढण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या पाहायला मिळत आहेत। तर मिरकरवाडा बंदरासाठी 39 कोटी रुपयांची विकास कामं या ठिकाणी पूर्ण करावीत अशा देखील सूचना या ठिकाणी नितेश राणेंनी दिलेल्या आहेत। अतिक्रमण मुक्त मिरकरवाडा करण्यासाठी या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे आदेश देखील या ठिकाणी नितेश राणे यांनी दिलेले पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच सागरी किनारपट्टीच्या सुरक्षेच्या दृष्टीनं सागरी किनारपट्टीवरती जी अतिक्रमण आहेत त्या अतिक्रमणांवरती आता नितेश राणे यांनी लक्ष केंद्रित केलेलं पाहायला मिळतं आहे आणि त्यामुळं सागरी सुरक्षेच्या दृष्टीनं ही अतिक्रमणं त्वरित काढण्याचे निर्देश या ठिकाणी कालच्या दौऱ्यामधून नितेश राणे यांनी दिलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।